नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की मूल्य शिक्षण किंवा मूल्य काय आहे, मूल्याचे प्रकार काय काय आहेत आणि मूल्य शिक्षण काय आहे, त्याचबरोबर पर्यावरण शिक्षण काय आहे, या सर्व गोष्टीवरती आपण डिस्कशन केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, तो लेक्चर तुम्ही पाहिला नसेल, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जे की आपलं 10th लेक्चर आहे. मूल्य आणि पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व, त्याबरोबरच मूल्य आणि पर्यावरण शिक्षणाचे घटक. ठीक आहे. सो आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटपर्यंत पहा अशी मी तुम्हाला सजेशन देतो की हा जो चॅप्टर आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा याची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे लेक्चर हेल्पफुल असेल. ऑलराईट. Before starting the session, very important thing I would like to tell you for those students ज्यांनी आतापर्यंत कोर्स जॉईन केलेला नाहीये. बघा, पेपर 1 महाराष्ट्र सेट 2022 येणाऱ्या एक्झामिनेशन साठी आम्ही पेपर 1 चा फुल कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. नवीन बॅच यासाठी आम्ही सुरू करत आहोत. सो यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक युनिट जो आहे तुमचा पेपर 1 मधला, त्या युनिट वरती एक इंडिव्हिज्युअल टेस्ट असणार. त्यासोबतच फुल सिलेबस वरती सुद्धा यामध्ये टेस्ट इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळतील. तुमचे जे 10 युनिट आहेत पेपर 1 मध्ये, प्रत्येक युनिट वरती तुम्हाला नोट्स मिळणार आहेत जेणेकरून त्याची स्टडी करून ते रीड करून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ लेक्चर्स मध्ये लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स तुमच्यासाठी असणार आहेत. मोस्ट ऑफ द टाइम लाईव्ह सेशन्स मध्ये तुम्ही डाउट्स क्लिअर करू शकता. तुम्हाला जे काही तुमच्या सिलेबस बद्दल, चॅप्टर बद्दल, युनिट बद्दल डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला सरावासाठी एमसीक्यूज आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पीडीएफ तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो, कारण हा कोर्स जो आहे तो तुम्हाला 75 पेक्षा जास्त मार्क्स पेपर 1 मध्ये मिळवून देणारच आहे, अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. हा कोर्स तुम्ही जॉईन करा, तुम्हाला 75 पेक्षा जास्त मार्क्स पेपर 1 मध्ये मिळणारच येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, किंवा प्ले स्टोअर वरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. त्या ठिकाणी हा लोगो तुम्हाला दिसेल, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही राईट साईडला या विंडोमध्ये बघू शकता की ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल. त्या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाका. ओटीपी येईल, ओटीपी टाकून तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये एमएच सेट 2022 पेपर 1 जो कोर्स असेल एमएच सेटचा, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला महाराष्ट्र सेटचा जो कोर्स आहे तिथे तुम्हाला तो ऍप्लिकेशन घेऊन जाईल. मग त्या ठिकाणी दोन ऑप्शन्स दिसतील, कंटेंट आणि ओव्हरव्ह्यू. कंटेंट मध्ये तुम्हाला सर्व टेस्ट, त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर तुमचे मॉक टेस्ट, त्यानंतर तुमचे रेकॉर्डेड सेशन्स, या सर्व गोष्टी कोर्समध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे ते कंटेंट या फोल्डरमध्ये तुम्हाला मिळेल. आणि तेही तुम्हाला युनिट वाईज त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली दिलेलं आहे. सो तुम्हाला ते इझिली ऑपरेट करायला जमेल, ऍक्सेस करायला जमेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कोर्स जॉईन करण्यासाठी खाली ब्ल्यू लाईन वरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक करून बाय नाव यावरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आय सजेस्ट एव्हरीवन, सर्वांनी लवकरात लवकर हे कोर्स जॉईन करा, कारण जशी जशी एक्झामिनेशनची डेट जवळ येणार आहे तशी तशी कोर्सची फीस जी आहे ती वाढणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे पेपर 2 साठी म्हणजे कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिक्स असेल, यासाठी सुद्धा आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत. कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स साठी संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचं पीडीएफ देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. पेपर 2 साठी जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशन वरती त्या ठिकाणी ऍप्लिकेशन ओपन करून ऑल कॅटेगरी मध्ये तुम्हाला जायचं आहे. एमएच सेट क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्ही चूज करा आणि हा कोर्स जॉईन करा. ठीक आहे. लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करा, कारण फीस जशी जशी एक्झामिनेशनची डेट जवळ येईल तशी तशी फीस वाढणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा आणि कमीत कमी फीस मध्ये या कोर्सचा लाभ घ्या. ऑलराईट. नाव जस्ट फॉर रिव्हिजन, मूल्य
व्हॅल्यू आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं, बरोबर. व्हॅल्यूज म्हणजे काय? व्हॅल्यूज म्हणजे प्रिन्सिपल्स असतात, फंडामेंटल कन्व्हिक्शन्स असतात, आयडियल, स्टँडर्ड ऑफ लाईफ विच ऍक्ट ॲज अ जनरल गाईड टू बिहेवियर ऑर ॲज अ रेफरन्स पॉइंट इन डिसिजन मेकिंग, है ना. एक विश्वास असतो, आदर्श असतो, तत्वे असतात, जे की आपल्याला वर्तनासाठी सामान्य मार्गदर्शक म्हणून काय करत असतात, काम करत असतात किंवा आपल्याला हेल्पफुल असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे निर्णय घेण्यासाठी एक हेल्पफुल असणारे एक घटक म्हणजेच व्हॅल्यू असतं. ठीक आहे. व्हॅल्यू ही काय आहे? व्हॅल्यू म्हणजेच बरोबर काय आणि चूक काय याबद्दल महत्वाचे मार्गदर्शन करणारे किंवा यावरील विश्वास म्हणून ओळखले जाणारे एक घटक आहे. काय? व्हॅल्यूज, बरोबर. सो व्हॅल्यूज काय असतं आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. त्याचप्रमाणे सी व्ही गुड यांच्या मते सुद्धा व्हॅल्यूची डेफिनेशन आपण पाहिली होती, या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर भारतीय राष्ट्रपिता एम के गांधी, मोहनदास करमचंद गांधी सुद्धा काय म्हणतात की जर संपत्ती गेली तर तुम्ही काहीही गमावलेलं नाहीये, आरोग्य गेलं तर तुम्ही काहीतरी गमावलेलं आहे, आणि जर चरित्र गमावलं तर तुम्ही सर्व काही गमावलेलं आहे, असं कोण म्हणत आहे? राष्ट्रपिता एम के गांधी यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो यामधूनच, या डेफिनेशन मधूनच त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केले की व्हॅल्यू एज्युकेशन. ठीक आहे. व्हॅल्यू एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग अबाउट द आयडियल्स. जे आपण व्हॅल्यू आता समजलो काय असतं, त्यामध्येच ते व्हॅल्यू शिकवण्यासाठी जे प्रोसेस असते त्याला व्हॅल्यू एज्युकेशन आपण म्हणतो. ठीक आहे. आपल्या करिक्युलम सोबतच व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन नाउ डेज. बघा, आजकालच्या काळामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय सत्य, काय असत्य हे जाणून घेण्यासाठीच एक घटक जो आहे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून खूप मोठा रोल जो आहे तो प्ले करतो. ठीक आहे. नाव आपण हे नवीन आज काय शिकणार आहोत, तर उद्दिष्टे, मूल्य शिक्षणाचे उद्दिष्टे, व्हॅल्यू एज्युकेशनचं काय उद्दिष्टे काय आहे. ऑलराईट, वन बाय वन बघा या ठिकाणी. टू इम्प्रूव्ह द इंटेग्रल ग्रोथ ऑफ ह्युमन बेगिंग्स, म्हणजे अविभाज्य वाढ सुधारणे किंवा सुरू करणे, यासाठी हे मूल्य एज्युकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते मूळतः महत्वाचं असतं. ठीक आहे. त्यानंतर शाश्वत जीवनशैलीकडे दृष्टिकोन आणि सुधारणा निर्माण करणे, यामध्ये हे एक महत्वाचा घटक आहे. ऑलराईट. त्यानंतर आपल्या राष्ट्रीय इतिहासाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, आपला सांस्कृतिक वारसा, घटनात्मक यांच्याबद्दल जागरूकता, अवेअरनेस वाढवण्यासाठी सुद्धा मूल्य शिक्षण जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. मूल्य शिक्षण जे आहे तुम्ही वाचला असेल, रीड केला असेल, तर एन्शंट एज्युकेशन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम द करिक्युलम, अपार्ट फ्रॉम युअर सिलेबस, त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन जो आहे ते सुद्धा त्याचं नॉलेज, त्याचं एज्युकेशन है ना, त्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जायचं केव्हा? एन्शंट एज्युकेशन सिस्टीम मध्ये. ठीक आहे. त्यामुळेच एन्शंट एज्युकेशन सिस्टीम मध्ये जे व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जायचं त्याचं नॉलेज या व्हॅल्यू एज्युकेशन मधून आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. त्यानंतर हक्क, राष्ट्रीय एकात्मता, समुदाय विकास आणि पर्यावरण यासाठी सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशन एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. म्हणजेच काय? राईट्स, नॅशनल इंटिग्रेशन है ना, राष्ट्रीय एकात्मता, त्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट, या सर्व गोष्टींसाठी व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय? एकत्रित येण्यासाठी, इंटिग्रेशन, इक्विटी है ना, किंवा राईट्स, हक्क, कम्युनिटी डेव्हलपमेंट है ना, समुदाय विकास, आपल्या समाजाचा विकास करणे, या सर्व गोष्टी कशातून कळत असतात आपल्याला, कशातून ही समज आलेली असते, तर व्हॅल्यू एज्युकेशन. वेअर टू व्हॅल्यू, व्हॉट इज राईट, काय बरोबर आहे है ना, हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा या सर्व गोष्टींचा काय होतो? उदय होत असतो. मूल्य आणि त्याचे महत्व आणि भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विकसित करणे. टू क्रिएट डेव्हलप अवेअरनेस अबाउट द व्हॅल्यूज अँड देअर सिग्निफिकन्स अँड रोल. व्हॅल्यूज बद्दल अवेअर करणं, मूल्य जे आहे त्याच्याबद्दल जागरूक करणं है ना, किंवा जागरूकता निर्माण करणं, त्यानंतर त्याला डेव्हलप करणं, त्याला विकसित करणं, हे सर्व व्हॅल्यू एज्युकेशनचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर नो अबाउट द व्हेरियस लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट. त्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये सजीव काय आहे, निर्जीव काय आहे, ते पर्यावरणाशी होणारा संवाद है ना, ह्युमन बिहेवियर आणि एन्व्हायरमेंट याचा काय संबंध आहे, या सर्व गोष्टी व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये आढळतात, किंवा त्याचं शिक्षण घेण्यासाठी, त्याबद्दल नॉलेज घेण्यासाठी हे व्हॅल्यू एज्युकेशन घेणं आणि प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
पुढे आहे मूल्य शिक्षणाची कारणे, म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन जे प्रोव्हाइड केलं जातं, व्हॅल्यू एज्युकेशन जे घेतलं जातं, ते कशासाठी घेतलं पाहिजे आणि त्याचा इफेक्ट काय होतो असं म्हटलं तरी चालेल. संस्कृती आणि समाजाची मूल्य शिकवण्यासाठी, म्हणजेच व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज ऑफ व्हॉट, कल्चर आणि सोसायटी, है ना. आपलं जे समाज आहे आणि आपली जी संस्कृती आहे त्याबद्दलचं काय ज्ञान, त्याबद्दलचं मूल्य किती आहे यासाठी, म्हणजे हे शिकवण्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर टू अनेबल देम टू डिस्टिंग्विश बिटवीन राईट अँड रॉंग, खरं काय आहे, खोटं काय आहे, किंवा काय बरोबर आहे, काय चूक आहे, यामध्ये फरक जाणून घेण्यासाठी सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते खूप मोठा रोल प्ले करत असतं. मूल्य शिक्षण, मूल्य शिक्षण म्हणजेच काय, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, है ना, याबद्दलचं ज्ञान. त्यानंतर तरुणांचा विवेक तयार करण्यासाठी, म्हणजेच कन्सायन्स ज्याला आपण म्हणतो, यंगस्टर्स मध्ये जागरूक करण्यासाठी. त्यानंतर आहे समाजाच्या परंपरा चालू ठेवण्यासाठी, जे आपले ट्रेडिशन्स आहेत, आपल्या सोसायटीमध्ये जे काही ट्रेडिशन्स आहेत त्याला कंटिन्यू करण्यासाठी, है ना, ते कन्सिस्टंट सोसायटीमध्ये जसे तसे राहू देण्यासाठी, त्याचं ते काय म्हणतात त्याला, लुप्त होऊ नये आपल्या ट्रेडिशन मधले काही घटक, त्यासाठी सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशन प्रोव्हाइड करणं हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे टू मेक मिनिंगफुल द प्रॅक्टिसेस अँड बिलीफ्स, म्हणजे प्रथा आणि विश्वास अर्थपूर्ण करण्यासाठी, जे आपले काही प्रॅक्टिसेस किंवा बिलीफ्स आहेत, है ना, प्रथा आणि विश्वास आहेत, त्याबद्दलची जागरूकता, त्याबद्दल अर्थपूर्ण किंवा त्याबद्दल मिनिंग जो आहे तो व्हॅल्यू एज्युकेशन मधून आपल्याला समजत असतो. प्रत्येक माणसाशी योग्य मार्गाने जोडण्यासाठी, म्हणजेच ह्युमन बिंग जे आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी किंवा रिलेशन्स मेंटेन ठेवण्यासाठी, है ना, सोसायटीमध्ये जे काही घटक आहेत, जसे ह्युमन बिंगला राईट वे मध्ये नेण्यासाठी किंवा काय बरोबर आहे या दिशेने चालण्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर हे झाले आपले काय कारणे, व्हॅल्यू एज्युकेशन का गरजेचं आहे याचे घटक. नाव द इन्व्हायरमेंटल एज्युकेशन, पर्यावरण शिक्षण सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे जितकं की व्हॅल्यू एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंट बद्दल, पर्यावरण बद्दल काय काय गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, किंवा पर्यावरण आणि व्यक्ती, ह्युमन बीइंग यांचं काय संबंध आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन यासाठी इम्पॉर्टंट आहे की एन्व्हायरमेंटल इश्यूज असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील एन्व्हायरमेंटमध्ये, है ना, त्याला आपण कशा पद्धतीने त्याचं निवारण करू शकतो, कसं आपण ते सॉल्व्ह करू शकतो, यासाठी एन्व्हायरमेंट बद्दल एज्युकेशन घेणं ही इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंट बद्दल जर आपल्याला नॉलेज असेल तर एन्व्हायरमेंटल इश्यूज आपण सहजतेने सोडवू शकतो. ठीक आहे. सो दॅट्स वाय एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन एव्हरी एज्युकेशन सिस्टीम. पर्यावरणीय शिक्षणाचे घटक काय काय आहेत? पर्यावरणामध्ये काय काय, म्हणजे पर्यावरण शिक्षणामध्ये काय काय शिक्षण घेतलं पाहिजे एन्व्हायरमेंट रिलेटेड, ते आपण पाहूया. अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी टू द एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस, म्हणजे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संबंधित जे आव्हान आहेत त्याबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता. म्हणजेच एन्व्हायरमेंटमध्ये काय काय इश्यू असू शकतात किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काय काय चॅलेंजेस येऊ शकतात, कुठले कुठले चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतील, है ना, किंवा प्री रिक्विजिट प्लॅन्स आपण कधी करणार, जेव्हा आपल्याला प्रेडिक्शन्स असतील, है ना, एक फ्युचरमध्ये किंवा पुढे काही डिझास्टर येणार असेल तर त्याला आपण कशा प्रकारे फेस करू शकतो. एन्व्हायरमेंटल काय काय चॅलेंजेस आपल्याला येऊ शकतात, त्याला फेस करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे आणि त्यासाठी एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ द एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस, है ना, आपल्याला एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस असतील, है ना, पर्यावरणाचे आव्हान आणि पर्यावरण याचं ज्ञान आणि याची समज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यावरूनच आपण पर्यावरणाला सांभाळू शकतो, पर्यावरणाचं एक संरक्षण आपण करू शकतो. त्यानंतर ऍटिट्यूड्स ऑफ कन्सर्न फॉर द एन्व्हायरमेंट अँड मोटिवेशन टू इम्प्रूव्ह ऑर मेंटेन एन्व्हायरमेंटल क्वालिटी. ठीक आहे. पर्यावरणाबद्दल जो ऍटिट्यूड किंवा पर्यावरणाबद्दल काळजी, है ना, गुणवत्ता, त्याला सुधारण्यासाठी किंवा त्याचं राखण करण्यासाठी प्रेरणा देणे, अवेअर करणे, हे यासाठी पर्यावरणाचं शिक्षण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे स्किल्स टू आयडेंटिफाय अँड हेल्प रिसॉल्व्ह इन्व्हायरमेंटल चॅलेंजेस, जे इन्व्हायरमेंटल आव्हान आहेत, पर्यावरणीय आव्हान आहेत, त्याला ओळखणं किंवा त्याचं निराकरण करणं, यासाठी
पर्यावरण शिक्षण जे आहे ते मदत करत असतं किंवा आपले स्किल्स कशासाठी आपले स्किल्स टू आयडेंटिफाय द इन्व्हायरमेंटल चॅलेंजेस किंवा स्किल्स टू आयडेंटिफाय द सोल्युशन ऑफ द इन्व्हायरमेंटल चॅलेंजेस यासाठी एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हे खूप मोठा इम्पॉर्टंट घटक आहे. पुढे आहे पार्टिसिपेशन इन ऍक्टिव्हिटीज दॅट लीड टू द रेझोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस. पर्यावरणीय आव्हानांचे निराकरण करण्यासाठी क्रियाकल्पामध्ये सहभाग है ना. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट आपण करणं त्यामध्ये गरजेचं आहे. आणि आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केव्हा करतो, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला नॉलेज असतं है ना. जेव्हा आपल्याला एखादं नॉलेज आहे तर आपण ऍक्टिव्हली त्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि त्याबद्दल सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सोल्युशन शोधतो आणि ते इम्प्लिमेंट करतो आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो environmental education is important to resolve the environmental challenges, to develop the skills to identify the challenges or solutions about the environment. ठीक आहे. पर्यावरण शिक्षण घेण्याची गरज काय आहे? ठीक आहे. पर्यावरण हा सर्व जीवनाचा आधार आहे आणि म्हणून योग्य काळजी आणि व्यवस्थापन पात्र आहे. ठीक आहे. पर्यावरण काय आहे? पर्यावरण हे बेसिस ऑफ ऑल लाईफ आहे. प्रत्येक जे सजीव आहे, जीवन आहे त्याच्यावरती आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याचं व्यवस्थापन, त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थितपणे करणं है ना, हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पर्यावरण शिक्षण घेणं गरजेचं आहे. पर्यावरण हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे जो समृद्धीकडे सोपवला पाहिजे. म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट काय आहे, आपला कल्चरल हेरिटेज आहे है ना. कल्चरल हेरिटेजचा एक पार्ट आहे. त्यामुळे त्याला प्रॉस्पेरिटी त्याला प्रदान करणं, समृद्धी त्याला सोपवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आपली कल्चरल हेरिटेजला जपणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पर्यावरणातील काही संसाधने सहजपणे बदलता येत नाहीत आणि वनस्पती आणि प्राणी यांसारख्या पर्यावरणातील काही घटकांचा नाश रोखण्यासाठी शाश्वत आधारावर त्यांचे व्यवस्थापन केले पाहिजे. म्हणजे काही घटक असे आहेत की ते बदलू शकत नाहीत है ना. काही इम्पॉर्टंट घटक आहेत जे की रेअर आहेत परंतु खूप इम्पॉर्टंट आहेत है ना. सो त्यांना लुप्त होण्यापासून वाचवणं हे आपलं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या पर्यावरणाची स्वच्छता आणि सौंदर्याचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. आलं लक्षात. ज्याला आपण काय म्हणतो, सॅनिटी आणि एस्थेटिक क्वालिटी जे असते एन्व्हायरमेंटमध्ये त्याला प्रमोट करणं, त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवणं है ना. आणि हेल्दी लिव्हिंग बिंगसाठी जे काही आपण करू शकतो एन्व्हायरमेंटमध्ये ते पूर्णपणे करणं. ठीक आहे. हे झालं तुमचं पर्यावरण शिक्षण घेण्याची गरज. आय होप यू अंडरस्टूड जे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन त्याची गरज काय आहे, त्याचे घटक काय आहेत, व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे किंवा व्हॅल्यू म्हणजे काय आहे. लास्ट लेक्चर सुद्धा पाहून घ्या, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. ते पाहून घ्या तुम्ही, ते व्हॅल्यूज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला डाऊट असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ठीक आहे. ऑल राईट. सो थँक्यू. गुड नाईट. टेक केअर.